दुसरीकडे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला अद्यापही उमेदवारच सापडत नाहीये मंडळी। भाजपसाठी सगळ्यात सेफ समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। मुंबई उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। काँग्रेसकडे उमेदवार नाही, पण मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आलाय। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडे चांगला उमेदवार आहे, पण मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आलेला नाही। भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघात पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा लोकांमधील वावर त्यासाठी कारणीभूत तर आहेच, पण भाजपच्या पाठीशी उभा राहणारा गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार या भागामध्ये बहुसंख्येने आहे। त्यामुळेच भाजपनं पहिल्याच यादीत पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर केली। मात्र महाविकास आघाडीत याच मतदारसंघावरून बिघाडी सुरू झाली आहे। तेजस्विनी असेल किंवा अभिषेक जी असेल यांची आमची फॅमिली नातं आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडणं काही चुकीचं तर नाही आहे ना। येऊन सांगणं की बाबा मी तिथे चांगली फाईट देऊ शकते आणि तिच्याबद्दल तर मला नितांत आदर आहे। आणि मी खरं सांगते की तिच्या बाबतीमध्ये माझं काहीही म्हणजे असं हे नाही आहे, कारण मला सुद्धा वाटतं की मी सुद्धा दक्षिण मध्य मुंबईमध्ये चांगली लढाई देऊ शकते। वाटणं आणि पक्षाकडे तिकीट मागणं किंवा पक्षश्रेष्ठींना भेटणं, महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना भेटणं गैर काय। काँग्रेसला या मतदारसंघात आयात उमेदवार परवडणारा नाही। शिवाय शिवसेना ठाकरे गटाकडे माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या रूपानं चांगला उमेदवार देखील आहे। त्यांनी या जागेवरून पंजावर निवडणूक लढवावी अशी ऑफर काँग्रेसनं दिली आहे। तुर्तास घोसाळकर कुटुंबानं ही ऑफर नाकारली असली तरी चर्चेची दारं अजून खुली आहेत। परिणामी काँग्रेसच्या निर्णयाकडे महाविकास आघाडीचं लक्ष लागलंय। माझे एवढे वरिष्ठ आहेत तेच निर्णय घेतील की त्यांना जे योग्य वाटेल तेच होईल। आणि ह्याच्यामध्ये खासदारकीमध्ये नाव हे विनोद घोसाळकर यांचं आलं होतं, माझं नव्हतं। पण हे अचानक माझं नाव आल्यानंतर माहित नाही वरिष्ठ जे निर्णय घेतील त्याच्यावरती डिपेंड। जागा वाटपाच्या रस्सीखेचमध्ये काँग्रेस कमी पडली आणि उत्तर मुंबईची जागा शिवसेना ठाकरे गटानं त्यांच्या माथी मारली। परिणामी उमेदवार नाही, पैसा नाही अशी काँग्रेसची गत झाली आहे। या परिस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांच्या पतीची राजकीय वर्चस्वातून झालेली हत्या त्यांना सहानुभूती मिळवून देऊ शकते। स्वतः तेजस्वी घोसाळकर यांचाही जनसंपर्क दांडगा आहे। ठाकरे कुटुंबासोबत घोसाळकर कुटुंबाची असलेली जवळीक पाहता तेजस्वी घोसाळकर यांना पंजावर उभा करण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार सुरू असल्याचं कळतं। परिणामी आगामी काळात कोणती नवी समीकरणं उदयाला येतात हे स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनदाटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।